नमस्कार. जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत लिंगदाळमध्ये. 14 एप्रिल 2026 रोजी लिंगदाळ येथील यशवंत भालेराव यांना फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी पाहिलं आणि त्या शेतकऱ्याचा रात्री 12 वाजता अंत्यविधी उरकण्यात आला. परंतु या अंत्यविधीनंतर त्यांच्याच भगिनी ज्या मुंबईमध्ये राहतात त्यांनी या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आणि ती आत्महत्या नसून हत्या आहे असा त्यांनी गंभीर आरोप केला. आणि या आरोपामागचं तथ्य काय आहे हे आपण जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत, पाहणार आहोत, त्याचा पाठपुरावा घेणार आहोत. आणि लिंगदाळमध्ये प्रत्यक्ष ज्या महिलेवर त्यांनी असे गंभीर आरोप केलेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ज्यांच्या बरोबर त्यांचा संबंध जोडून त्यांच्यावर असे आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी लिंगदाळमध्ये संपर्क साधून त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. आणि या प्रकरणाला जे एक वेगळं वळण देण्यात आले याबाबत आपण निश्चित जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून वाचा फोडणार आहोत. एकंदरीत काल झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आपलं नाव समोर आले आणि आपल्यावर गंभीर आरोप झाले, त्या बाबतीत काय सांगणार? मी माधव दिगंबर नलवाड. मी शेतात होतो. माझ्या शेजाऱ्यानं ते व्हिडिओ आणून दाखविला. मी काम करू लागलो. माझ्या काळजामध्ये एकदम धसकून केलं. ही कधीच ऐकण्यात नाही ही कशामुळं असं घडलंय. मग ते एकदम चक्कर आल्यासारखी झाली आणि अर्थार्थी त्या बाईचा किंवा माझा ह्या कुटुंबाशी तिनं आरोप केल्या त्या बी बाईशी माझा काही वैरडाव नाही आणि कुणाशीच काही अर्थार्थी माझा संबंध नाही. हे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखं झालंय. मी आत्महत्या करण्यासाठी निघालतो पण माझ्या मंडळीनं तसं करू नये, थोडं थांबा, काहीतरी मार्ग निघत ह्या पद्धतीनं थांबविलेला आहे. काय आता तुमची भूमिका, आता तुम्ही सांगताय की ह्या आरोपाचा माझा काही संबंध नाही आणि मग तुमची काय प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे माझी मागणी आहे की बाबा जे सत्य आहे ते बाहेर यावं आणि जेणे कुणी जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगणार? मी त्यांची पत्नी आहे, म्हणजे अर्धांगिनी. मला माझ्या पतीवर 101% गॅरंटी आहे की माझे पती म्हणजे तसलं वागू शकत नाहीत. आणि ती महिला पण, गावातील कोणत्याही व्यक्तीला विचारा, ती महिला पण तशी नाही. आणि हे गंभीर आरोप जे आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की आमची मानसिक हरासमेंट झाली. मला तर माहिती पण नव्हतं. जेव्हा मोबाईल पाहिला, दुसऱ्याकडून ऐकलं, मी तर घरी म्हणजे बिनगोरी झोपले होते. त्यांनी आंबे तोडायला गेले होते शेतामध्ये आणि अचानक असं धक्का बसला, हातपाय लटलट कापू लागले की म्हणजे माझ्या नवऱ्याची काहीच चूक नसताना नाव कसं आलं. 2 दिवस झालं स्वयंपाक नाही, जेवण नाही, काहीच नाही. नुसतं रडून परेशान की का बरं झालं असेल असं. त्यांनी तर आत्महत्याच करायला निघाले होते. पण म्हटलं सत्य केव्हा पण बाहेर येते, तुम्ही एवढं निर्णय घेऊ नका, थांबा थोडं, म्हणून त्यांना धीर दिला. आणि गावातल्या पण व्यक्तींनी आम्हाला धीर दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीच नसताना कसं काही होईल. बरं, यापूर्वी त्या आरोप करणाऱ्या महिलेचे आणि तुमचे कधी वादविवाद? काहीच नाही. त्या महिलेची तर ओळख पण नव्हती मला, कधीच नाही. मग नेमकं तुमच्या पतीचंच नाव का घेतलं असावं, काय कारण काय ते कोणाला माहिती. आता आम्ही घराच्या बाहेरच नाही. घर ते शेत, शेत ते घर. आमचं शेतही तिकडंच आहे आणि बाहेर मी कुठं बसत पण नाही. आमचं घर तिकडं आहे, या 2 घराला ते कुठं बसतच नाही. त्याच्यामुळे काही ऐकण्यात पण येत नाही. टीव्ही, घर एवढंच, आपल्या दुसरं काही संमतच नाही ना. ते आरोप कशामुळे केले ते पण असं करायला नाही पाहिजे होतं. मी धनेश्वर गोविंद गुरमे, सरपंच लिंगदाळ. आमच्या गावामध्ये 14 एप्रिल रोजी यशवंत भालेराव यांनी सलगर शिवारामध्ये जाऊन आत्महत्या केलेली आहे. प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्यांनी गळफास घेतलेला होता आणि सर्व गावाच्या साक्षीने तो प्रत्यक्ष पाहिले तर तो गळफासच होता. पण त्याऐवजी त्यांच्या कुटुंबावर जे अन्याय झालेला आहे किंवा जे शब्द लावलेला आरोप झालेला आहे ते पूर्ण खोटे आहेत. पण प्रत्यक्ष सर्व गावामध्ये जरी कोणालाही चौकशी केली तर ते आरोप पूर्ण खोटे आहेत. माय माऊली असल्यासारखं ते मीनाबाई भालेराव यांचा स्वभाव आहे. त्यांनी घर सोडून आणि शेती सोडून कुठेही फिरत नाहीत, जात नाहीत. एकदम शांत संयमी आणि
शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत ते. आणि माधव नलवाडे शेतकरी आहेत. त्यांचं घर पलीकडल्या कडेला, यांचं घर इकडल्या कडेला आहे. त्यांची शेती तिकडल्या साईडला आहे, यांची शेती इकडल्या साईडला आहे. त्यांचा अर्थार्थी कुठलाच कसलाच संबंध नाही. आणि ते जे काही आरोप झालेले आहेत त्यांच्यावर ते पूर्ण खोटे आहेत. हे पूर्ण गावाच्या साक्षीने मी सरपंच नात्याने आपल्यासमोर सांगत आहे. आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये. ते पीडित कुटुंब, भाजीराव यांचे पीडित कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि परिस्थितीने पण गरीब आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये हीच बरं, एवढी एवढे शिक्षा गंभीर व्यक्त आरोप का केले असावेत असं वाटतं? त्यांच्याविषयी ते काही मी सांगू शकतो, कारण त्यांनी तसे आरोप करायला नको होते, पण ते आरोप केलेले आहेत त्यांनी. आणि तेच त्यांचा वैयक्तिक वाद होता, कौटुंबिक वाद होता. त्यांनी ते दुसऱ्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केलेला असावा. त्या जमिनीचा वाद होता असं ऐकण्यात आलं त्या प्रकरणामध्ये. हा, तेच त्यांचा फॅमिली वाद होता. नामदेव दिगंबर नलवाड, जे माधव नलवाडवर आरोप झाले त्याचा मी मोठा भाऊ, एक निवृत्त प्राध्यापक आहे. मी परवाला पुण्यामध्ये होतो. अचानक माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितला मी आणि मला धक्काच बसला. आमचा त्या कुटुंबाशी कसलाच संबंध नाही, कारण आमची तिकडं शेती नाही किंवा घर नाही. मी तर त्यांना ओळखत सुद्धा नाही. पण हे आरोप बघून धक्काच बसला. का आरोप केले? कारण ऐकून होतो की त्यांचे जमिनीचे काही तर प्रकार चालू आहेत, वाद चालू आहेत. कारण यशवंत भालेराव हे आम्ही कळतं तसं ते जमीन वाहत होते, पण जमीन कुणाची आम्हाला माहिती नव्हतं. पुन्हा जमिनीचे काही तर विकली जमीन असं ऐकण्यात आलं. पुन्हा काही तर वाद लागले जमिनीचे, यशवंत भालेराव कोर्टात गेले असं ऐकून होतं कुणा परस्पर. मग का फाशी घेतली, जमिनीची मुळे घेतली, कशामुळे ते काही माहिती नाही. पण आमच्या भावावर विनाकारण आरोप केले, कसलाच काही संबंध नसताना. ह्या मला वाटतं हे जमिनीचं प्रकरण दुसऱ्या बाजूने वळवून आपल्यावरले आरोप काहीतरी आपलं प्रकरण दुसरीकडेच न्यायचं, अशा पद्धतीचं काही तर प्रकार केलेला आहे त्या बाईनं. हे असं व्हायला नको. या प्रकरणामध्ये मुळापर्यंत जाऊन सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे. आणि निर्दोष व्यक्ती असताना सुद्धा विनाकारण आमची बदनामी झाली, मानहानी झालेली आहे. याला जबाबदार कोण आहे? तर सत्य बाहेर काढून जे दोषी असतील याच्यामध्ये, उलट आम्ही त्या बाईवर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो. विनाकारण का आमच्यावर आरोप केले, कसलाच काही संबंध नसताना. याच्या जमिनीचं प्रकरण दुसऱ्या बाजूला वळविण्यासाठी विनाकारण दुसऱ्यावर आरोप करतात का ते? तर अशा पद्धतीनं आमचा कसलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही. आमचा भाऊ शेती आणि घर याच्याशिवाय बाहेर कुठेही जात नाही, ओळख सुद्धा नाही त्याचे. मला वाटतं माझी ओळख नाही तिकडं. आता भावाला शेती करतो म्हणल्यानंतर गावातले काही जण तिकडं गेलाय असेल, पण कसलाच काही या प्रकरणाशी संबंध नाही. विनाकारण हे खोटे आरोप केलेले आहेत. जय हिंद न्यूज मराठी.